आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। कुरुल जिल्हा परिषद गटात सत्ता संघर्ष तीव्र। खरा किंग कोण? उमेश पाटील यांच्या गाव भेटीने राजकीय समीकरणे बदलली। कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून गटाचा खरा किंग कोण ठरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। याच पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी घेतलेल्या जोरदार गाव भेटींमुळे राजकीय चित्र स्पष्ट होताना दिसत आहे। हंसगाव, अरबळी, येनके, मिरी, बेगमपूर, अर्धनारी, वडदेगाव तसेच कुरुल परिसरात उमेश पाटील यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या। गाव भेटी दरम्यान नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। आम्हाला उमेश पाटील सारख्या काम करणारा माणूस पाहिजे अशा स्पष्ट प्रतिक्रिया या गावातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत। उमेश पाटील यांनी केवळ आश्वासनांवर न थांबता जनतेच्या समस्या तात्काळ सोडवण्यावर भर दिला। रस्त्यांच्या प्रश्नांवर त्यांनी जनतेसमोर संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून कामाचे आदेश दिले। तसेच शेतकऱ्यांच्या बांधावरील रस्त्यांबाबत निर्माण झालेले वादही त्यांनी तहसील प्रशासनाशी संपर्क साधून प्रत्यक्ष मध्यस्थी करत सोडवले। त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधान व्यक्त होत आहे। जनतेच्या प्रश्नांसाठी सतत मैदानात असलेले सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहणारे उमेश पाटील यांनी कामाचा सपाटा लावल्याने कुरुल जिल्हा परिषद गटातून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास गावागावातील नागरिक व्यक्त करत आहेत। दरम्यान उमेश पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी वाघोले येथील उद्योगपती पतंगे दादा यांनी घेतल्याची चर्चा आहे। जनतेशी असलेला त्यांचा दांडगा संपर्क आणि पाठिंबा यामुळे उमेश पाटील यांचा मार्ग अधिकच मोकळा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। कुरुल जिल्हा परिषद गटातून जनता अखेर कोणाच्या पाठीशी उभी राहणार याचा सखोल पाठपुरावा प्रेस मीडिया न्यूज चॅनल करत आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर।